अशी फुरकन 3 दिवसाची सुट्टी उडून गेली. आज परत पुण्याला जायची वेळ आली. मी कुठेही असेना, पण माझी मावशी मला भेटायला येतेच. आणि ही माझी मामी, आई आणि हे माझे मामा. या सगळ्यांना बाय बाय करून, अरे मी कसे विसरणार माझ्या नवीन फ्रेंड्सना. यांना पण बाय बाय केलं आणि परत निघाले. माझी ट्रेन 3ला आहे, पण घरच्यांनी मला 1 तास अगोदरच पाठवलं. मला सोडायला मामा आले होते. बघता बघता मी इथं आणि मामा तिथं. बापरे, मामाची स्पीड तर खूपच आहे. स्टँडवर आले. आल्यानंतर एकही रिक्षा येईना आणि आली तर ती रिक्षा स्टेशनला जाईना. कशीबशी एक रिक्षा भेटली, त्यात पण रिक्षावाल्याची भांडणं. फायनली स्टेशनला आले. आल्यानंतर ऑलरेडी ट्रेन लागलेलीच होती. रेल्वेचा डबा शोधेपर्यंतच मला 10 मिनिट लागले. त्यात ट्रेन लगेचच निघाली. बापरे, स्टेशन खूपच डेंजर होतं. बरं झालं घरच्यांनी लवकर पाठवलं, नाहीतर ट्रेन सुटलीच असती. 2-3 तासानंतर मला भूक लागली. आईला नको म्हटलं तरी आईनं डबा दिला होता. बरं झालं. 1 भाकर आणि परीसाठी लोणचं बनवलं होतं. अर्धं तर लोणचं मीच संपवलं. तुम्ही कितीही मोठ्या हॉटेलमध्ये जावा किंवा कुठेही जावा, पण आईच्या हातची चव ही कुठेच लागणार नाही तुम्हाला. मस्त पूर्ण भाकर खाल्ली. त्यानंतर मस्त एक झोप घेतली. तेवढ्यात पुणे स्टेशन आलं. पुणे स्टेशनच्या समोर हे हल्दीरामचं स्टोअर आहे, हे मला माहीतच नव्हतं.